मित्रांनो, ह्या लेक्चरला काहीतरी नवीन कन्सेप्ट आपण शिकूया. बघा, जर का स्ट्रिंगला स्वतःचं मास असेल, तर त्या स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे ते डिफरंट पॉइंटला डिफरंट असतं. ह्याच्या अगोदर ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, स्ट्रिंग जर लाईट असेल, इथं लिहून ठेवलेलं आहे मी की ही जी स्ट्रिंग आहे ही लाईट वेट आहे स्ट्रिंग. दॅट मीन्स ह्या स्ट्रिंगचं स्वतःचं मास नाहीये. ह्या स्ट्रिंगच्या केसमध्ये सर्व पॉइंटला हा पॉइंट सपोज ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे, अजून एखादा डी पॉइंट घेतला, सर्व पॉइंटला टेन्शन जे असतं ते टेन्शन सेम असतं बाळांनो. बरोबर? परंतु ह्या डायग्राम मध्ये बघा, ह्या डायग्राम मध्ये आणि ह्या डायग्राम मध्ये बेसिक डिफरन्स ठेवलेला. इथं पण दोन ब्लॉक आहेत, इथं पण दोन ब्लॉक आहेत, इथं पण लिफ्टिंग फोर्स आहे, तिकडे पण लिफ्टिंग फोर्स आहे, परंतु स्ट्रिंग मध्ये बेसिक डिफरन्स ठेवलेला आहे. आपण इथं जी स्ट्रिंग ठेवलेली आहे ती लाईट वेट स्ट्रिंग ठेवलेली आहे आणि इथं जी स्ट्रिंग दाखवलेली आहे ही स्ट्रिंग दाखवलेली आहे जिचं स्वतःचं मास आहे असं फील होतंय बघा. आणि तिथं दिलेलं पण आहे 0.2 kg पर मीटर. kg पर मीटर ह्याला आपण लिनियर मास डेन्सिटी म्हणतो किंवा मास पर युनिट लेंथ म्हणतो. आता ही जी स्ट्रिंग आहे हिचं मास आहे स्वतःचं काहीतरी, त्याच्यामुळे बाळांनो ह्या स्ट्रिंगच्या केसमध्ये डिफरंट पॉइंटला सपोज ए पॉइंट आहे, इथं असं सपोज मी ह्या पॉइंटला घेतला बी पॉइंट कन्सिडर केला, वरती पॉइंट कन्सिडर केला सी पॉइंट, डिफरंट पॉइंटला डिफरंट टेन्शन असतं. मग एक स्टेटमेंट तर फिक्स झालं आपलं की इफ स्ट्रिंग इज मासलेस देन सेम टेन्शन at all points, but in case of the string which having mass the tension is different at different point. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून ठेवू शकता स्टेटमेंट ऍज अ नोट म्हणून. आता हे एक्झाम्पल ऑलरेडी आपण सोडवायचं टेक्निक शिकलेलो आहे ह्या टाईपचं, तरी सुद्धा मी एकदा सॉल्व्ह करून देतो. काय करायचं असतं आपल्याला ह्या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये? फर्स्ट स्टेप असते ऍक्सिलरेशन फाइंड करायचं. बरोबर? ऍक्सेलरेशन फाइंड करताना काय करतो आपण? सपोर्टिंग फोर्स मायनस अपोजिंग फोर्स अपॉन टोटल मास. आता ह्या केसमध्ये काय झालं, सिस्टीम जी आहे ती सिस्टीम वर निघालेली आहे. बरोबर? सिस्टीम कुठं निघालेली आहे? वरती निघालेली आहे. किती फोर्स लागलाय? 100 न्यूटनचा फोर्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागलाय आणि 3 kg आणि 2 kg टोटल मिळून होतोय 5 kg. आणि आपण असं कन्सिडर करतो की जो सेल्फ वेट आहे ह्या टोटल सिस्टीमचं दॅट इज 50, दॅट इज 5 इंटू जी. बरोबर? दॅट इज इक्वल टू किती आपण म्हणू शकतो? 50. हा जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागलाय. अपवर्ड आहे तो 100 न्यूटन आहे, मायनस डाऊनवर्ड आहे तो 50 डिवायडेड बाय टोटल मास दॅट इज 3 प्लस 2 5 इक्वल टू किती होतं बघा आता? 100 मायनस 50, 50 डिवायडेड बाय 5 दॅट इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं ऍक्सिलरेशन ऑफ द सिस्टीम. समजते का बघा? ह्या सिच्युएशन मध्ये आपण ऍक्सिलरेशन फाइंड करून घेतलेलं आहे. जसं आपण इथं ऍक्सिलरेशन फाइंड करतो, जरी स्ट्रिंगला स्वतःचं मास असेल तरी सुद्धा ह्या सिच्युएशन मध्ये ऍक्सिलरेशन फाइंड करायचं सेम टेक्निक आहे. बघा, ऍक्सिलरेशन स्ट्रिंगचं मास असो किंवा नसो, ऍक्सिलरेशन फाइंड करायचं जे टेक्निक आहे ते सेम आहे. सेम मेथड अप्लाय करायचे. इथं बघूया ऍक्सिलरेशन फाइंड करून घेऊया. किती येते बघा बरं. सपोर्टिंग फोर्स जो आहे तो किती आहे? 51 आहे. बरोबर? मायनस जो डाऊनवर्ड डायरेक्शन मधलं सेल्फ वेट ऑफ द सिस्टीम किती आहे बघूया एकदा. टोटल मास कॅल्क्युलेट करूया. 2.9 प्लस 1.9 प्लस 0.2 दॅट इज इक्वल टू 5. बरोबर? आणि आपण डाऊनवर्ड डायरेक्शन मधला जो फोर्स आहे तो आपण जी ने मल्टिप्लाय केलं तर 50 होईल, डिवायडेड बाय टोटल मास ऑफ द सिस्टीम किती येते बघा बरं? 5. दॅट इज इक्वल टू 1/5, 0.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द ऍक्सिलरेशन ऑफ दॅट सिस्टीम. बघा, ऍक्सिलरेशन फाइंड करायचं टेक्निक इथं सुद्धा सेम आहे, इथं सुद्धा सेम आहे. म्हणजे जरी स्ट्रिंगला मास नसो किंवा मास असलेली स्ट्रिंग असो, ऍक्सिलरेशन फाइंड करायचं टेक्निक सेम आहे. इथं सुद्धा आपण ऍक्सिलरेशन फाइंड करून घेऊया. कसं फाइंड करायचं बघा. ऍक्सिलरेशन इज इक्वल टू या सिच्युएशन मध्ये सपोर्टिंग फोर्स जो आहे तो 200 आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये आणि जो सेल्फ वेट ऑफ द सिस्टीम आहे ते 3 प्लस 3 6 झालं, प्लस 2 8, हा 1 kg 9 आणि हा 1 kg 10 इंटू जी दॅट इज 100. 200 वरती 100 खाली डिवायडेड बाय टोटल मास आहे 2 प्लस 1 3 प्लस 3 6 प्लस 1 7 प्लस 3 10 दॅट इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो 100/10 इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं ऍक्सिलरेशन ऑफ द सिस्टम. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघा बाळांनो, आपल्याला ऍक्सिलरेशन ऑलरेडीच दिलेलं आहे. इथं लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या सरफेसला आपण काय केलेलं आहे? एक मास असलेली स्ट्रिंग सस्पेंड केलेली आहे आणि त्याला ब्लॉक खालून सस्पेंड केलेला आहे.
बरोबर. ऍक्सेलरेशन ऑलरेडी दिलेलं आहे, त्याच्यामुळे वेगळं आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज पडली नाही. ह्या डायग्राम मध्ये, ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ऍक्सेलरेशन फाइंड करता येते बघा. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू जो फोर्स आहे तो फोर्स लागतोय एफ डिवायडेड बाय मास जे आहे ते कॅपिटल एम. आणि सपोज आता ही जी स्ट्रिंग आहे, ह्या स्ट्रिंगचं मास आपण कन्सिडर करूया स्मॉल एम, आणि ही जी स्ट्रिंग दिलेली आहे तिची लेंथ पण आपण कन्सिडर करूया फॉर एक्झाम्पल एल. मग हे एफ डिवायडेड बाय मास ऑफ द ब्लॉक प्लस स्मॉल एम दॅट इज मास ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे आपण ऍक्सेलरेशन फाइंड करत असताना सपोर्टिंग फोर्स मायनस अपोजिंग फोर्स अपॉन टोटल मास किंवा नेट फोर्स अपॉन टोटल मास ऑफ द सिस्टीम ह्या मेथडनेच फाइंड करायचं आहे. आयदर स्ट्रिंग ही मास लेस असो किंवा स्ट्रिंग विथ मास असो, लक्षात ठेवा. मग फरक कुठे पडतोय? फरक पडतो टेन्शनच्या केसमध्ये. इथं टेन्शन फाइंड करूया आपण. टेन्शन इज इक्वल टू, आपण टेन्शन स्ट्रिंग मध्ये फाइंड करतो. मी सांगितलंय ऑलरेडी की ही जी स्ट्रिंग आहे ही लाईट आहे, मासलेस स्ट्रिंग आहे, सर्व पॉइंटला टेन्शन सेम असेल. आपण सपोज बी पॉइंटला स्ट्रिंग पकडली आणि आपण वरती खेचतोय. कुणाला आपण वरती खेचतोय? 3 ला. इनटू ब्रॅकेट 3 इज मुव्हिंग अपवर्ड. मग आपण म्हणू शकतो की जी प्लस ए. समजते का बघा बरं. 3 इंटू ब्रॅकेट, जर का बॉडी किंवा सिस्टीम मुव्हिंग अप असेल तर आपण जी प्लस ए वापरतो, आणि मुव्हिंग डाऊन असेल तर जी मायनस ए वापरतो. बरोबर. जी ची व्हॅल्यू 10 झाली, डिवायडेड प्लस ऍक्सेलरेशन पण आपण किती फाइंड केलेलं आहे? 10 फाइंड केलेला आहे. 10 प्लस 10 दॅट इज 20 इंटू 3 60 न्यूटन. हा झाला टेन्शन. आणि हे बाळांनो टेन्शन ए बी सी सर्व पॉइंटला सेम असेल बिकॉज दिस स्ट्रिंग डज नॉट हॅव एनी मास. आता ह्या सिच्युएशन मध्ये सर आपण टेन्शन कुठल्या पॉइंटला, सपोज ए पॉइंटला मला टेन्शन फाइंड करायचं आहे. लेंथ ऑफ द स्ट्रिंग जे आहे ते आपण कन्सिडर करूया कॅपिटल एल. आता ए पॉइंटला जर टेन्शन फाइंड करायचं असेल, मी जसं सांगितलं मगाशी की जर का स्ट्रिंगकडे स्वतःचं मास असेल तर डिफरंट पॉइंटला डिफरंट टेन्शन लागणार आहे. मग जर ए पॉइंट असेल, सपोज मी इथं बी पॉइंट घेतला, इथं सी पॉइंट घेतला, तर वेगवेगळं टेन्शनची व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहेत. ओके. मग आता त्याच्यासाठी आपल्याला 1-2 मिनिटात फक्त थिअरी बघावी लागेल. थोडीशी थिअरी इकडे बघूया. सपोज ही कन्सेप्ट घेतोय मी. सपोज ही एक स्ट्रिंग आहे जिची लेंथ कॅपिटल एल आहे आणि जिचं मास एम आहे, आणि ह्या स्ट्रिंग वरती सपोज फोर्स लागतोय एफ एवढा. तर आपल्याला विचारलं गेलेलं आहे की हा पॉइंट आहे पी पॉइंट, की जो पॉइंट जो आहे तो एक्स एवढ्या डिस्टन्स वरती आहे फ्रॉम दॅट एंड ऍट विच फोर्स इज एक्झर्टेड. बरोबर. ज्या एंडला आपण फोर्स लावलाय त्या एंड कडून एक्स डिस्टन्स वरती एक पी पॉइंट आहे. त्या पी पॉइंटला आपल्याला टेन्शन फाइंड करायचं आहे. तुम्ही मिड पॉइंटला सुद्धा फाइंड करू शकता, तुम्ही ह्या एंडला पण फाइंड करू शकता, तुम्ही कोणत्याही पॉइंटला फाइंड करू शकता जर ही कन्सेप्ट क्लिअर असेल तर. ओके. काय करायचं आहे? फर्स्ट स्टेप आहे, ज्या पॉइंटला टेन्शन फाइंड करायचं आहे त्या पॉइंटला स्ट्रिंग कट करा. म्हणजे जसं की सपोज ह्या पॉइंटला आपल्याला टेन्शन फाइंड करायचा पी पॉइंटला, मग मी काय करतो, ह्या पॉइंटला स्ट्रिंग कट केली बघा. आता स्ट्रिंग माझ्यासाठी एवढी राहिली. बरोबर. हा पी पॉइंट आहे. येस. मग ह्या पॉइंटला आता फोर्स जो आहे तो सिस्टीमवरती लागणारा फोर्स राईट साईडला लावतोय. बरोबर. तर ज्या पॉइंटला टेन्शन फाइंड करायचं आहे तो पॉइंट हातामध्ये पकडा, किंवा त्या पॉइंटला आपण स्ट्रिंग काय करा, कट करा आणि राईट साईडला खेचायचं. का तर सिस्टीम राईट साईडला मूव्ह होते, राईट साईडला खेचायचं. बरोबर. हा जो असेल हे निघेल आपल्याला टेन्शन. आपण कुणाला खेचतोय हे बघा अगोदर. टी इज इक्वल टू, येस, आता मास आहे, हे मास कॅपिटल एम मास एवढं नसणार आहे, बिकॉज कॅपिटल एम हे तर मास होतं कॅपिटल एल एवढ्या लेंथच्या स्ट्रिंगचं. आता स्ट्रिंग छोटी झालेली आहे. बरोबर. किती लेंथची झालेली आहे? एल मायनस एक्स एवढ्या लेंथची झालेली आहे, कारण एक्स एवढा पार्ट निघून गेला. आपण ह्या पॉइंटला टेन्शन फाइंड करायचं, इथं पकडून आपण खेचतोय. बघा, ह्या पॉइंटला टेन्शन फाइंड करायचं, इथं पकडून आपण राईट साईडला खेचतोय. का तर सिस्टीमवरती फोर्स राईट साईडला लागला. सपोज लेफ्ट साईडला लागला असता तर इथं पकडून आपण लेफ्ट साईडला खेचलं असतं, मग ही स्ट्रिंग आपण कन्सिडर केली असती. बरोबर.
ठीक आहे. मग आता हे जे टेन्शन आपल्याला पी पॉइंटला फाइंड करायचं आहे, तिथं आपल्याला काय करायचंय, कोणती स्ट्रिंग आपण खेचतोय त्या स्ट्रिंगचं मास. आता माहित नाही आपल्याला त्या स्ट्रिंगचं मास किती, आपण लेट करूया एम डॅश, कारण टोटल कॅपिटल एम जे होतं ते टोटल स्ट्रिंगचं होतं. समजून घ्या व्यवस्थित, कॅपिटल एम हे मास सगळ्या स्ट्रिंगचं होतं, बरोबर, एल लेंथच्या स्ट्रिंगचं होतं. आपण जी स्ट्रिंग खेचतोय ती एल मायनस एक्स लेंथची स्ट्रिंग खेचतोय, त्याच्यामुळे त्याचं मास पण डिफरंट असणार आहे, डिफरंट दॅन अदर दॅन कॅपिटल एम असणार आहे, बरोबर. मग आपण फॉर्म्युला कोणता वापरायचा टेन्शनसाठी, तर किती मास खेचतोय आपण एम डॅश, आणि इनटू काय येणार आहे सांगा मला, ऍक्सेलरेशन, जे आपण ऍक्सेलरेशन आता फाइंड करणार आहे, बरोबर. मग आता इथून पुढे न्यूमेरिकल्स कसे हा एक्झाम्पल सोडवतोय कसा बघा मी. एक नंबरला ऍक्सेलरेशन फाइंड करून घ्यायचं. फर्स्ट स्टेपला ऍक्सेलरेशन जो आहे तो सपोर्टिंग फोर्स मायनस अपोजिंग फोर्स अपॉन टोटल मास, किंवा आपण एफ एवढा हा फोर्स लागलाय डिवायडेड बाय मास कॅपिटल एम, हे झालं ऍक्सेलरेशन. सेकंड स्टेपला जी स्ट्रिंग आपण खेचतोय, इमेजिनरी स्ट्रिंग आपण खेचतोय, जे आता पी पॉइंटला टेन्शन फाइंड करायचं तर तिथं पकडून आपण स्ट्रिंग खेचतोय, बरोबर. तर जी स्ट्रिंग खेचतोय तिचं मास फाइंड करावं लागेल आपल्याला, कारण टेन्शन इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन आपण कन्सिडर करतोय. मग ते मास फाइंड करण्याचं सगळ्यात महत्वाचा पार्ट ह्या कन्सेप्टचा आहे किंवा ह्या लेक्चरचा आहे. मास फाइंड करण्यासाठी काय कन्सिडर करायचं, तर लक्षात ठेवा, मास पर युनिट लेंथ, दॅट इज मास अपॉन लेंथ कॉन्स्टंट आहे, दॅट इज ह्यालाच आपण म्हणतो लिनियर मास डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. मग आपण काय करायचं, सिंपल, सगळ्या स्ट्रिंगचं मास किती होतं, कॅपिटल एम डिवायडेड बाय सगळ्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे, एल, इज इक्वल टू जी स्ट्रिंग आपण कन्सिडर केलेली आहे कट करून, जी राहिलेली स्ट्रिंग आहे जिला आपण ओढतोय त्या स्ट्रिंगचं मास किती आहे, एम डॅश, बरोबर, आणि त्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे, एल मायनस एक्स. हे दोन्ही नेहमी कॉन्स्टंट असणार, बिकॉज लिनियर मास डेन्सिटी कॉन्स्टंट, युनिफॉर्म रोप आहे तो, बरोबर. मग ह्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करायचं, एम डॅश कॅल्क्युलेट करून घ्यायचं बाळांनो. किती येतोय बघा बरं, एम डिवायडेड बाय एल इंटू ब्रॅकेट एल मायनस एक्स. ओके, एम डिवायडेड बाय एल इंटू ब्रॅकेट एल मायनस एक्स. ही एम डॅश ची व्हॅल्यू ह्या टेन्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. किती येते बघा, टी इज इक्वल टू एम डॅश ची व्हॅल्यू आली एम डिवायडेड बाय एल इंटू ब्रॅकेट एल मायनस एक्स, बरोबर, इंटू ऍक्सेलरेशन आपण फाइंड केलेलं आहे. किती आलं बघा, एफ बाय एम. हा एम ला एम कॅन्सल होईल, फॉर्म्युलाला किंवा व्हॅल्यू आली. एक्झाम्पल आपण सोडवलं, एफ इंटू ब्रॅकेट, बघा मी काय करतो, एफ इंटू ब्रॅकेट एल बाय एल मायनस एक्स बाय एल इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो, एफ इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स बाय एल. समजतंय का बघा. ओके, परत एकदा एक्सप्लेन करतो काय कन्सेप्ट केलेली आहे मी ती. ज्या पॉइंटला आपल्याला टेन्शन फाइंड करायचं आहे त्या पॉइंटला आपण काय करायचं, कट करायचं किंवा कट झालेले असं इमॅजिन करायचं, आणि रिमेनिंग जी स्ट्रिंग आहे तिला आपण काय करायचं, जो रिझल्टंट फोर्स लागतोय तिकडं अट्रॅक्ट करायची, फोर्स ओढायची आपल्याला, समजलं. मग ते जे आपण लावतोय तिथं आपण टेन्शन इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे एक्झाम्पल तर लाईट स्ट्रिंगचं होतं, त्याच्यामुळे ह्या एक्झाम्पल मध्ये काय आपल्याला डिफरंट पॉइंटला डिफरंट टेन्शन फाइंड करायची आवश्यकता पडणार नाही. ह्या एक्झाम्पल मध्ये अप्लाय करूया कन्सेप्ट. मी काय सांगितलंय परत एकदा बघा, कोणत्या पॉइंटला टेन्शन फाइंड करायचंय, ए पॉइंटला टेन्शन आपल्याला फाइंड करायचंय, बरोबर. ए पॉइंटला टेन्शन फाइंड करायचं, ऍक्सेलरेशन आपण प्रत्येक केसमध्ये जवळजवळ फाइंड करून ठेवलेलं आहे. ए पॉइंटला टेन्शन फाइंड करायचंय, टी ए इज इक्वल टू, बोलो कुणाला आपण ओढतोय वरती, तर तुम्ही म्हणाल की सर ब्लॉकला. येस, ब्लॉकला तर ओढतोयच, 1.9 kg ब्लॉकला. ही डायग्राम दाखवतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला. तिथं कट केली मी स्ट्रिंग आणि हा ब्लॉक दाखवला, बरोबर. हा ए पॉइंट आहे आणि इकडं आपण ओढतोय वरती. बघा ही स्ट्रिंग आहे, टोटल स्ट्रिंगचं मास होतं 0.2. आता ही जी आहे ती मिड पॉइंट आहे, ए पॉइंट म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, हिचं 0.1 kg मास कन्सिडर करावं लागेल, आणि हे किती आहे 1.9 kg. म्हणून आपण आता ओढतोय ते किती मास ओढतोय सांगा मला, 0.1 प्लस 1.9 एवढं आपण मास ओढतोय. हे झालं मास, आणि इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन किती आहे सांगा बाळांनो, 0.2. ना आता व्यवस्थित बघा, ही जी मोशन आहे ही अंडर द इफेक्ट ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. इथं आपण काय करत होतो, हॉरिझॉन्टल मोशन करत होतो. इथं जेव्हा जेव्हा आपल्याला काय करतो,
अंडर द इफेक्ट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कन्सिडर करतो जी प्लस ए किंवा जी मायनस ए. सिस्टीम कुठं निघाली? वर. सिस्टीम कुठं निघालेली? वर. मग आपल्याला काय करावं लागेल? जी प्लस ए. जी प्लस ए किती येणार मग सांगा? 1.9 प्लस 0.1 दॅट इज 2 इंटू ब्रॅकेट जी ची व्हॅल्यू 10 प्लस एक्सेलरेशन पण आपण ऑलरेडी फाइंड करून ठेवलेलं आहे. आता इथं 9.8 घेतलेला बेटर राहील मला वाटतं. बघा 9.8 प्लस हे किती येते? 0.2 किती येते? अप्रॉक्सिमेटली 2 इंटू ब्रॅकेट 9.8 प्लस 0.2 दॅट इज 10. म्हणून टेन्शन इज इक्वल टू किती झालं? 20 न्यूटन. कोणत्या पॉइंटला टेन्शन आपण फाइंड केलं बघा? ए पॉइंटला. ओके, की जो मिड पॉइंट आहे, लक्षात ठेवा. आता इथं सुद्धा ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टेन्शन फाइंड करायचं, एक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम फाइंड केलेलं आहे पण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. प्रदीप बेनीवाल सरांचं जे बुक आहे त्याच्यामधलं हे एक्झाम्पल आहे. आपण ह्या पॉइंटला टेन्शन फाइंड करायचं आहे. ओके, ह्या पॉइंटला टेन्शन फाइंड करायचं आहे तर तिथं पकडा आणि वरती खेचता. तुम्ही कुणाला खेचताय? 2 kg मासला आणि ह्या स्ट्रिंग मधल्या अर्ध्या स्ट्रिंगला, बरोबर. मग टेन्शन ऍट बी पॉइंट असं लिहूया आपण 2 kg मास प्लस हाफ ऑफ द स्ट्रिंग दॅट इज 0.5 kg, बरोबर. कारण टोटल स्ट्रिंग आहे ती 1 kg ची आहे. मग हाफ ऑफ द स्ट्रिंग किती असेल सांगा मला? 0.5 kg ची इंटू ब्रॅकेट जी प्लस ए कन्सिडर करावं लागेल 10 प्लस एक्सेलरेशन किती आहे? 10 दॅट इज इक्वल टू 2.5 इंटू 20. बघा समजतंय का सगळ्यांना? दिस इज द टेन्शन ऍट बी पॉइंट इज इक्वल टू किती झाला? 50 न्यूटन झाला. सिमिलरली तुम्ही टेन्शन ऍट ए पॉइंट कॅल्क्युलेट करायला गेला, टेन्शन ऍट ए पॉइंट, तरी सुद्धा तुम्ही इझिली फाइंड करू शकता. ए पॉइंटला पकडूया स्ट्रिंग आणि वरती ओढूया सिस्टीमला. किती? ही अर्धी स्ट्रिंग आहे 3 kg आहे प्लस हे 0.5 kg दॅट इज 3.5 आणि हे टोटल 1 kg 4.5 आणि हे 2 kg दॅट इज 6.5 इंटू ब्रॅकेट जी प्लस ए दॅट इज जी प्लस ए 10 प्लस 10 इज इक्वल टू किती येते? कॅल्क्युलेट करून घ्या. 6.5 इंटू 20 दॅट इज टेन्शन ऍट ए पॉइंट इज इक्वल टू 130 न्यूटन. हे एक्झाम्पल क्लिअर झालं. आता इकडे येऊया. आपल्याला एक्सेलरेशन फाइंड करायची आवश्यकताच नव्हती कारण आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्येच एक्सेलरेशन ऑलरेडी दिलेलं आहे. पी पॉइंट की जो मिड पॉइंटला आहे, बरोबर. मला माहित आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न एक आलेला आहे की सर प्रत्येक वेळी आपल्याला मिड पॉइंटलाच टेन्शन फाइंड करा असं एक्झाम्पल येतं का? म्हणूनच मी अगोदर कन्सेप्ट शिकवताना काय सांगितलंय तुम्हाला की हा पी पॉइंट की जो एक्स डिस्टन्स वरती आहे त्या पॉइंटला टेन्शन फाइंड करा, बरोबर. तरी सुद्धा आपण ह्या एक्झाम्पल मध्ये पण ती कन्सेप्ट रिपीट अप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. बघा ह्या पी पॉइंटला आपल्याला टेन्शन फाइंड करायचं आहे, बरोबर. टेन्शन ऍट पी पॉइंट इज इक्वल टू, इथं सुद्धा अंडर द इफेक्ट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल? इथं पकडूया आणि वरती ओढूया. आता ह्या सिच्युएशन मध्ये जे स्ट्रिंगचं मास आहे ते आपल्याला दिलेलं नाही. लेट करून चालूया स्मॉल एम. हे काय? स्ट्रिंगचं मास आहे, बरोबर. आता हा पी पॉइंट आहे तो एक्झॅक्ट मिडलला नाहीये बघा. कन्सिडर करूया जर मिडलला असता तर हे डिस्टन्स आपल्याला L/2 दिलं असतं. मग इथं आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा ही जी स्ट्रिंग आहे हिचं मास, टोटल स्ट्रिंगचं मास आहे स्मॉल एम. समजून घ्या, टोटल स्ट्रिंगचं मास स्मॉल एम आहे. आपण इथं पकडून वरती ओढतोय, आपल्याला हे एवढ्या स्ट्रिंगचं मास लागणार आहे, बरोबर. कसं कॅल्क्युलेट करणार? मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट दाखवणार. अख्खी स्ट्रिंग होती, तिचं मास स्मॉल एम होतं, तिची लेंथ एल होती. आपल्याला पाहिजे हे एवढी स्ट्रिंग, तिचं मास स्मॉल एम डॅश घेऊया, बरोबर. आणि तिची लेंथ किती आहे? तर ह्या एल मधून हा एक्स मायनस होईल, एल मायनस एक्स. म्हणून एम डॅश ची व्हॅल्यू निघून गेली. एम डॅश इज इक्वल टू एम बाय एल इंटू ब्रॅकेट एल मायनस एक्स, बरोबर. हे तुम्ही ऍज अ कन्सेप्ट किंवा ऍज अ फॉर्म्युला म्हणून सुद्धा अप्लाय करू शकता, परंतु लक्षात घ्या कसं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे आणि कसं मास फाइंड केलेलं आहे ते. ठीक आहे, हे मास तर निघून गेलं ह्या स्ट्रिंगचं ब्लॅकवाल्या. आता इथून वरती आपण खेचतोय म्हटल्यानंतर ह्या एम डॅश स्ट्रिंगला खेचतोय प्लस कॅपिटल एम ब्लॉकला खेचतोय. म्हणजे टेन्शन ऍट पी पॉइंट जर फाइंड करायचं असेल इझी मध्ये तर येणार आहे सांगा मला एम डॅश, दॅट इज एम डॅश ची व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट केलेली आहे त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो एम बाय एल इंटू ब्रॅकेट काय येणार सांगा मला? एल मायनस एक्स प्लस हे कॅपिटल एम ब्रॅकेट कम्प्लीट. आणि आता मुव्हिंग अपवर्ड डायरेक्शन मध्ये सिस्टीम कुठे निघालेली आहे? अपवर्ड डायरेक्शन मध्ये निघालेली आहे म्हटल्यानंतर जी प्लस ए नॉट. दिस इज द टेन्शन ऍट पी. ओके,
समजलंय का बघा? आता ह्या एक्झाम्पल मध्ये, हे शेवटचं एक्झाम्पल आहे बघा, ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टेन्शन फाइंड करायचं आहे ए पॉइंटला पण ऍज वेल एज बी पॉइंटला पण. ओके, टोटल मास ऑफ द स्ट्रिंग किती आहे बघा, मास ऑफ द स्ट्रिंग आहे स्मॉल एम. मग हा ए पॉइंट जो आहे तो आपण मिड पॉइंट घेतलेला आहे. ओके, ए पॉइंट हा मिड पॉइंट आहे. तर आपण काय करणार, ऍक्सलरेशन तर पहिली स्टेप फाइंड करून ठेवलेला आहे, फोर्स अपॉन टोटल मास. इथं पकडा आणि ओढा. कुणाला ओढतोय, ह्या अर्ध्या स्ट्रिंगला ओढताय प्लस ह्या ब्लॉकला खेचताय, बरोबर. मग टेन्शन ऍट ए पॉइंट काढत असताना तुम्ही काय कराल, अर्ध्या स्ट्रिंगचं मास m/2 बघा इंटू ब्रॅकेट कॅपिटल एम. ओके, आता इथं ऍक्सेलरेशननेच फक्त मल्टिप्लाय करणार बाळांनो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा इथं कुठलाही संबंध येत नाही. हे टेन्शन ऍट ए पॉइंट निघालं. सिमिलरली टेन्शन ऍट बी पॉइंट फाइंड करायचं आहे. टेन्शन ऍट बी पॉइंट फाइंड करताना म्हटल्यानंतर आपल्याला इथं पकडावं लागेल आणि खेचावं लागेल. कुणाला खेचतोय, कॅपिटल एम ब्लॉकला खेचतोय, इंटू काय झालं, ऍक्सेलरेशन ए. ऍक्सेलरेशन ए च्या ज्या व्हॅल्यूज आहेत मी तुम्हाला अगोदर काढून दिलेले आहेत, इथं पुट करा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. बघा हे जे झालं, आपण पॉइंट जो बघितला तो होता टेन्शन इन द केस ऑफ स्ट्रिंग विच हॅव्हिंग इट्स ओन मास, बरोबर. ह्याच्या अगोदर पण माझे व्हिडिओज आहेत ज्या केसमध्ये आपण टेन्शन इन द स्ट्रिंग विच डज नॉट हॅव एनी मास, बरोबर, लाईट स्ट्रिंग आपण बोलतो त्याला, त्या सिच्युएशन मध्ये सर्व पॉइंटला टेन्शन सेम असतं. ते इझी मेथड मी इथं पण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. ती इझी मेथड तुम्ही त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता, दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हे जे लेक्चर होतं, हे लेक्चर होतं टेन्शन फाइंड करायचं इन द केस ऑफ स्ट्रिंग विच हॅव्हिंग इट्स ओन मास. ओके, ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये तसा तुमचा रिप्लाय द्या. थँक्यू.